आज आमच्याकडे कानबाईची पूजा म्हणजेच रोट. हॅलो एव्हरीवन, मी काजल. केळीचे खांब लावायला यावर्षी नवीन स्टँड घेतले. दरवर्षी चौरंगालाच बांधायचो, पण ह्या स्टँडमुळे काम खरंच सोपं झालंय. तुम्ही नक्की घेऊन घ्या. आई पूजा म्हणताय आणि इथे मी देवीला दागिने वगैरे घालत होती. अर्धा ते पाऊण तासातच आमची सगळी पूजा मांडून झालेली होती. आज उपास असतो आई, मी आणि स्वप्नील दादा या तिघांचा. तर गोड साबुदाणा आणि दाण्याचा लाडू खाल्ला. ट्रान्झिशन करायचं होतं, पटकन आंघोळ केली, साडी नेसली, पुरण लावलं आणि हे नारळ करायला घेतले. तशा तर आमच्या मोठ्या काकू आणि वंदना काकू सगळी तयारी करून ठेवतात. त्यानंतर पुरण वाटून घेतलं, तयारी करून घेतलं आणि साधे आणि पुरणाचे रोट केले. हे ताट मी धरणार असते, तर मालाचं ताट स्वप्नील दादा धरणार असता. बाकी सगळा स्वयंपाकही माझा झालेला होता. इकडे आईने पूजेला सुरुवात केली आणि मग काय आरतीसाठी पण सगळं आणून ठेवलं होतं. आता सगळ्यावर तुळशीपत्र ठेवायचं होतं. नैवेद्य दाखवून लगेचच आरतीला सुरुवात करणार होतो, कारण चूल जोपर्यंत शांत होत नाही त्यापर्यंत इथे पूजा करता येत नाही. मग काय आम्ही लगेचच आरती वगैरे केली. सगळेजण आलेच होते. पटकन सगळ्यांनी नमस्कार करून घेतला. सोहळ्यात असल्यामुळे जरा शंभूला आम्हाला सांभाळावं लागतं. मग एका जणाला त्याला सांभाळण्याची ड्युटी असते. पहिली पंगत बसली, दुसरी बसली, जेवून घेतलं. भेटूया उद्या. बाय बाय.